श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. मित्रांनो, श्री स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरुचरित्र ऐकल्याने जीवनामध्ये सुख, समाधान आणि शांती लाभते. याचा खूप जणांना अनुभव आलेलाच आहे. मित्रांनो, अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करूयात. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. भौकानन वैश्वनारा अज्ञातं मच्छेकदका भास्करा पूर्णसाक्षी परत्परा भक्ता खरा सदयतू. गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल. तुझसी स्तविता प्रेमळ सत्वर त्याते पावसी. विशेष गंगाजळाहून आपुले असे महिमान. पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती. स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान. प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रस भरीत पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन. ऐसे चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवे करी. अक्कलकोट नगरात एक तपापर्यंत स्वामी राजवास करीत. भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. मनती भोसल्यांचे भाग्य परम. स्वामी रत्न लाभले उत्तम. नृपत्री ही भक्त निस्सीम. स्वामी चरणी चित्त त्यांचे. जेव्हा तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपल्या नगराप्रती हनुमंती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपल्या नगरासी. मग कोणे एके दिवसी विचार ऐसा पातला. दिवान आणि सरदार मान करी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयां प्रती. कोणे जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. त्याचा राखू सन्मान लागेल ती तुके देऊ धन. ही वटपुरी वैकुंठ भवन वसता स्वामी होईल. कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन. कोणा ऐका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसा. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. संजीवनी विद्या साधण्याकरिता शुक्राजवळी कच जाता. दैवी सन्मानिला होता बहुत आनंदे करोनी. नृपती सह सकळ जने त्या परी तात्यांसी सन्माने. गौरवोनी मधुर वचने यशस्वी म्हणती तया. बहुत धन्य देत नृपती सेवक दिदले सांगाती. जावया अक्कलकोटा प्रती आज्ञा दिदली तात्याने. तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती
आनंदित झाले चित्ती, तेथील जनांची पाहुणी भक्ती, धन्य म्हणती तयाचे. अक्कलकोटीचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती, राजघराण्यातील युवती, त्याही करीती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक, तेही झाले स्वामी सेवक, त्यांत वरिष्ठ चोळप्पादिक, सेवेकरी निस्सीम. ऐसे पाहुनी तात्यांसी, विचार पडला मानसी, त्या नगरातून स्वामीसी, कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकल जन, स्वामी भक्त झाले पूर्ण, स्वामींचेही मन रमून, गेले असे ह्या ठाया. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्नकारे होय सवर, लढवणी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. ऐसा मनी विचार करोनी, कार्य आरंभिले तात्यांनी, संतुष्ट राहावे सेवकजनी, ऐसे सदा करीताती. करोनी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने, दिदले बहुसाल दाने, याचक धने तृप्त केले. स्वामीची पूजे प्रती, नाना द्रव्य समर्पिती, जेने सेवे करी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्तवत्सले, कार्य साधावे आपुले, मनोनी नाना उपाय केले, द्रव्य वेचिले तात्यांनी. एसियाने काही न झाले, केले तुके व्यर्थ गेले, तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठुनी चोळप्पा प्रती, त्याज लागी विनंती करीती, बुद्धिवात सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी, घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हार राव आदरेसी, इनाम द्यातील तुम्हासे. मान राहील दरबारी, आणि देतील जहागिरी, ऐसे नाना प्रकारी, चोळप्पा ते सांगितले. द्रव्येन सर्वे वश, चोळप्पासी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल. मग कोणे एके दिवसी, करीत असता स्वामी सेवेसी, यतिराज तया समयासी, आनंद वृत्ती बैसले. चोळप्पाने कर जोडोनी, विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊनी समर्थांनी, बडोद्या प्रती चलावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन, समर्थांसी हास्य करून, उत्तर चोळप्पा लागून, काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्या प्रती, काय म्हणून चलावे. पुढले अध्यायी सुंदर कथा, पावन होय श्रोता वक्ता, श्री स्वामी राज वदविता, निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त, पंचमाध्याय गोडहा. मित्रांनो, अशा प्रकारे स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय 5वा समाप्त झाला आहे. पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ.